ठाण्याच्या कोपरीमध्ये सुद्धा बर्ड फ्लूने आता शिरकाव केला। कोपरीमध्ये आता चिकन मटण विक्री 5 फेब्रुवारीपासून बंद ठेवण्याचे आदेश 5 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत। ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या शासकीय निवासस्थानी पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली। त्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन विभागानं बंगल्याच्या 1 किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्याच नष्ट केल्या। या पथकानं 127 नागरिकांची आरोग्य तपासणी केली। 75 जणांचे स्वॅब नमुने घेतले, मात्र त्यात काही आढळून आलेलं नाही आहे। पासून 5 फेब्रुवारीपर्यंत सगळे मटण आणि चिकनची दुकानं बंद होणार आहेत, कारण की बर्ड फ्लूच्या कारणामुळे सदरची दुकानं बंद करण्याचे आदेश ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेले आहे। कोपरी परिसरामध्ये जी काही दुकानं आहेत या ठिकाणी गेल्या काही दिवसापूर्वी बर्ड फ्लूमुळे काही कोंबड्या दगावल्या होत्या, त्यामुळे ही दुकानं बंद करण्यात आलेली आहेत। विशेष म्हणजे ही काही दुकानं आहेत, ही जी काही दुकानं बंद केल्यामुळे कोपरी परिसरामध्ये जे काही खवय्ये आहेत या खवय्यांना आज चिकन किंवा मटण खाता येणार नाहीये। बर्ड फ्लूमुळे हा जो काही धोका होता, हा धोका टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे। यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करावं असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।